सगळी सूत्र इथून आणते. सगळी सूत्र इथून आणते. तुम्ही जर आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरतीच आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केली आहे. जर तुम्हाला पण तुमच्या स्वतःचा हा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं. कॅपकट ओपन केल्यानंतर पहिलं ऑप्शन तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बीट मॉड्यूल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचं. बीट मॉड्यूल तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रा कोडोज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता हा जो आपला बीट मॉड्यूल आहे त्यामध्ये आपण बीट दिलेला आहे, तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्पीड करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट आपण तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. शेवटच्या आपली इथे बीट आहे ना, फास्ट बीट, त्याला आपले वेगळे इथून फोटो ॲड करायचे. तिथून तुम्हाला मी पुढे सांगेलच, इथून आपण स्प्लिट करूया. ठीक आहे, आता तुम्हाला एवढं समजलं असेल की इथून हा बीट मॉड्यूल स्प्लिट करून घ्यायचा बीटनुसार. इथून हे सर्व झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हे जे वेगवेगळे भाग असे होऊन जाते त्यामध्ये इथून मला फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ह्या लेअरवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला पहिला फोटो असेल तुमचा इथून ॲड करायचा आहे. दुसऱ्या फोटोला दुसऱ्या बीटला दुसरा फोटो इथून ॲड करायचा, वेगळा फोटो. ठीक आहे, सेम प्रोसेस नाही, त्या लेअरवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला दुसरा फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर इथून आपण हा फोटो इथून ॲड करूया. फोटो नीट नसेल बसला इथून 2 बटन इथून सेट करू शकता अशा बाय. ठीक आहे, आता हे सर्व झाल्यानंतर इथून तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं हे जे पहिलं PNG असेल इथून तुम्हाला ॲड करायचं. ठीक आहे, आता ह्या PNGची लेंथ आपल्याला काय करायचं, सिम्पली 12 बीटच्या मागे ठेवायची. ठीक आहे, तर 11व्या बीटपर्यंत न्यायची. तर इथपर्यंत आपले 11वी बीट इथून चालू होते. ठीक आहे, इथपर्यंत नेऊया आणि त्याच्यानंतर आपल्या 12व्या बीटला आपल्याला आहे ना पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG इथून तुम्हाला ॲड करायचं. ह्याची लेंथ जेवढं 12 जेवढे 12 आहे ना, म्हणजे 12वी बीट आहे तिथपर्यंत ठेवायची, जेवढा 12व्या बीटचा फोटो असेल तितकं. ठीक आहे, इथून हे समजलं. आता इथून हे झाल्यानंतर हे जे आपल्या फास्ट बीट आहे ना, हा जो व्हिडिओ असेल इथून डिलीट करून टाकायचा आहे. आता तुम्हाला सांगतो तसं इथून तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. तर ठीक आहे, तर सिम्पली इथे हे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचे जे फोटो असतील इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे, जेवढे पण फोटो आहेत. ठीक आहे, इथे आपण 7 एकदा फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. हा पण अशा आहे. ठीक आहे, तर इथून हा फोटो इथून ॲड करून घ्या. अशा प्रकारे इथून आपण फोटो ॲड करून घेतलेत. आता सिम्पली काय करायचं, ह्या फोटोवरती क्लिक करा, थोडं फोटो इथून स्प्लिट करा, एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे. पुन्हा दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, त्याच्या फोटोवरती थोडं फोटो येऊन इथून स्प्लिट करायचं आहे, डिलीट करून टाकायचं आहे. पुन्हा थोडं फोटो यायचं, स्प्लिट करायचं आहे, डिलीट करून टाकायचं आहे. असं करत करत आपल्या शेवटचा म्हणजे पर्यंत यायचं आहे, जे सॉंग संपते तिथपर्यंत. ठीक आहे, म्हणजे इथून तुम्ही बघू शकता इथून आपला फास्ट फोटो इथून येऊन जातील. आणि फोटो सेट नसेल नीट कोणता बसला तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करून 2 बटन इथून फोटो सेट करायचा आहे. तर आता तुम्हाला समजलं फोटो इथून कसे ॲड करायचे आणि PNG. तर तुम्ही काय करा, सर्व फोटो इथून एकदा ॲड करून घ्या, मी पण घेतो, त्याच्यानंतर आपण त्यांना इफेक्ट देऊया. तर इथे तुम्ही बघू शकाल PNG आणि आपण इथून फोटो ॲड करून घेतलेले आहेत. आणि हे आपण शेवटचे जे फोटो सांगितले अशा बाई इथून फास्ट होऊन जाते सगळे, आता सांगितलं तशा प्रकारे. तर हे इथून सर्व झाल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकलचा, तो इथून सिलेक्ट करायचा आहे. आता सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टलचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. आता रॉक व्हर्टिकल आणि रॉक हॉरिझॉन्टल हा जो 2 इफेक्ट आहेत ना, तेच आपल्याला रिपीट करत सिम्पली हा जो आपला 5 सेकंदाच्या मागचा पुढे तिथपर्यंत यायचं. त्याच्यानंतर 5 सेकंद तिथल्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला हा जो वेवचा इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला ना कॉम्बोमधला झूम 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर त्याचे जे पुढचे फास्ट फोटो आहे ते तसे ठेवायचे, त्यांना कोणता इफेक्ट द्यायचं नाही. आता इथून हे सर्व झाल्यानंतर सिम्पली आपल्या आता पहिल्यांजूट यायचं. पहिल्यांजूट आल्यानंतर आहे ना, इथे इफेक्ट ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिल्याच इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल सिम्पली आपल्या पहिल्या फोटोपासून हा जो आपला आहे ना फर्स्ट फोटोच्या मागचा फोटो म्हणजे 6 सेकंदाचे तिथला फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला
7 सेकंद म्हणजे 6 सेकंदाच्या पुढचा बोर्ड आहे तिथे यायचं व्हिडिओ वरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे सेकचा तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबरची 9 वरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल सिम्पली आपल्याला आहे ना इथून शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्ट वरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवा. बरोबरची 9 वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथे थांबायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट म्यूज आहे ब्लॅक/2चा तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबरची 9 वरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथं एक्सपोर्ट होऊन जाईल.